नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली पिहू जी आहे ती सगळं सत्य नंदिनीला सांगणार आहे। ते कशा पद्धतीने सांगणार आहे, नक्की काय काय होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर नंदिनीला आता जो प्रश्न पडलेला आहे वसुहत्यांच्या बाबतीतला की वसुहत्यांना ती जाऊन विचारते की मला सांगा, तुम्हाला पाहिलं की पिहू का घाबरते, म्हणजे नक्की काय रहस्य आहे असं ती विचारते। तेव्हा वसुहत्याची चांगलीच बोबडी वळलेली आहे। त्यानंतर पार्थ, त्याचबरोबर काव्या आणि इकडे अनिशा बोलत असतात। अनिशा म्हणते की ही काव्याची रूम आहे ना। तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, ही माझी रूम आहे, पण या रूमवरती सगळा कब्जा त्यांनीच मिळवलेला आहे, सगळं त्यांच्या मनाप्रमाणेच चालू असतं असं पार्थ ओरडून सांगतो। त्यासोबतच इकडे नंदिनीने वसूला जाब विचारलेला आहे। वसूची मात्र बोबडी वळलेली आहे आणि मग नंदिनी ठरवते की आपण का पिहूशी जाऊन बोलूया। आणि मग नंदिनी पिहूकडे येते बोलायला। जेव्हा ती पिहूला बोलायला आलेली असते तेव्हा मात्र इकडे नंदिनीच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात। नक्की पिहूच्या बाबतीत काही विपरीत तर घडत नाहीये ना, या सगळ्याला जबाबदार कोण असेल, हे सगळे विचार नंदिनी करत असते। खरं तर नंदिनीला कळत नसतं की नक्की काय प्रॉब्लेम होत आहेत, गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत, कोणत्याच गोष्टीची जाणीव तिला नसते। मग ती पिहूला येते आणि विचारते की काय झालंय नक्की। तेव्हा ती सांगते की मला वसू मावशीने धमकी दिलेली, मला वसू मावशीने सांगितलंय की जर मी ऐकलं नाही तर आणि मी कोणाला काही सांगितलं तर वसू मावशी मला, आई बाबांना आणि माझ्या ताईला, आम्हाला सगळ्यांना घराबाहेर काढणार आहे। तेव्हा नंदिनीला धक्का बसतो। नंदिनी म्हणते काय, आणि मग त्यामागचं रहस्य काय आहे हे पिहू आता नंदिनीला सांगत आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आता काउन्सिलर आलेले असतात आणि पिहूचं काउन्सिलिंग सुरू झालेलं असतं। पिहूला प्रश्न विचारले जात असतात आणि काउन्सिलर म्हणतात की तुला खायला काय आवडतं ग। तेव्हा पिहू सांगते की मला ना पिझ्झा आवडतो। तेव्हा त्या म्हणतात की मी देऊ शकते, पण माझ्याकडे थोडा वेगळ्या पद्धतीचा पिझ्झा आहे, चालेल का तुला। तेव्हा पिहू म्हणते की चालेल ना। मग आता वेगळ्या पद्धतीचा पिझ्झा म्हणजे काय आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो। आणि मग कोणता पिझ्झा आहे, नक्की कशाबद्दल बोलतायत, ह्या गोष्टी विचार चालूच असतात। तेव्हा पिहूला तर त्यांच्याकडे असलेला पिझ्झा दाखवतात। मग त्या पिझ्झामध्ये वेगवेगळं असतं, फिअर, त्याचबरोबर मत्सर, अँगर, हे असे लिहिलेल्या गोष्टी असतात। म्हणजे तुमच्याकडे काय आहे यातला आपल्याला जी गोष्ट वाटते ना ती, तो जो पीस आहे तो उचलायचा असं ठरलेलं असतं आणि त्याच पद्धतीने गोष्टी घडत असतात। मग इकडे पिहू बरोबर भीती असलेला, फिअर असलेला जो पीस आहे तो उचलते। तेव्हा डॉक्टर म्हणतात अगं काय झालं नक्की, म्हणजे तुला कशाची भीती वाटते, बोल ना तू। पिहू मात्र सुरुवातीला जाम खुश असते, ती शांतपणे सगळं सांगत असते, बोलत असते। आणि आता तिला तो प्रश्न विचारला की तिला आणखी भीती वाटू लागते। तिच्या पुढे वसू येते। वसूचा चेहरा तिच्या समोर येत असतो आणि तिला असं वाटत असतं की नाही, हे सगळं जे काय आहे ना वसू मावशी घडवते, वसू मावशी या सगळ्यामध्ये माझी वाट लावते, असं इनडायरेक्टली तिला वाटत असतं। आणि ती म्हणत असते की नाही नको, आता मी जर काही बोलले, काही सांगितलं तर खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होतील, असं तिचं बोलणं चालू असतं। आणि त्यासोबतच इकडे पिहू तो पिझ्झा उचललेला असतो आणि ती रडकुंडीला आलेली असते। तर काउन्सिलर तिला विचारत असतात की नक्की काय झालेलं आहे, बोल तू। पण ती काही बोलत नसते, ती घाबरत असते, ती म्हणत असते की नाही नाही तसं काही नाहीये, हे बोलणं सुरू झालेलं असतं। परंतु इकडे मात्र आता तो जो पिझ्झाचा पीस आहे तो उचलला गेलेला आहे, नक्की काय घडतंय, कशा पद्धतीने घडतंय या कोणत्याच गोष्टी कळत नाहीये। आणि त्याच वेळी ती भीती काय आहे ही डॉक्टरांना काढून घ्यायची असते। मग भीती काढून घेण्यासाठी डॉक्टर आता तिला वारंवार प्रश्न विचारत आहेत, कशामुळे भीती आहे, नक्की काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी तिथे सुरू असतात। त्याच वेळी आता ह्या सगळ्या जणी आता बाहेर बसलेल्या असतात पिहूच्या बाबतीत। तेव्हा काव्या म्हणत असते की मगाशी ना खरंच जबरदस्त तो टास्क होता, म्हणजे पिहूला एकदा पिहूने डॉक्टरांशी, काउन्सिलरशी व्यवस्थित बोलणं झालं की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। पण आता मंजू मावशींना कसं समजवायचं हे बोलणं त्यांचं चाललेलं असतं। तेव्हा मात्र काव्या म्हणत असते मला ना खरंच असं वाटलं की त्यांना आता वेड्याचा अटॅक येतो की काय। तेव्हा इकडे पार्थ म्हणतो तुम्ही जर शांत राहिला नसता तर मला पण भीती होती की तुमच्या पण बाबतीत काय होतंय की काय।
असं ते मुद्दाम बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणतो की नाही. तेव्हा ती म्हणते नंदिनी ताई आहे ना, मला काय झालं तर माझ्याशी बोलायला सगळं करायला नंदिनी ताई आहे ना, त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. म्हणजे काव्यात असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते हो मी कायमस्वरूपी आहे तुझ्याबरोबर, काळजी करायची अजिबात गरज नाही, असं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर इकडे लगेचच बोलत असते ती म्हणजे मानिनी खरंच माझ्या दोन सुना, एक म्हणजे एवढी समजूतदार आहे आणि दुसरी म्हणजे चंट. अगदी सगळ्या परिस्थिती कशा हँडल करायच्या हे माझ्या दोन्ही सुनांकडून शिकलं पाहिजे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता पार जीवा सगळेजण तिथं असतात. तेवढ्यातच त्या मावशी ज्या आहेत त्या सांगायला येतात की जेवण तयार आहे. हे ऐकल्यानंतर जेवण तयार आहे म्हटल्यावर मग आता सगळेजण येतात आणि मग नैवेद्याचं ताट भरून आणलेलं असतं. तेव्हा मात्र आता मग नंदिनी नैवेद्य दाखवायला जात असते. पण जीवाला मात्र आता नैवेद्य दाखवायचा असतो, तो म्हणजे नंदिनी सोबत जाऊन. तेव्हा मात्र इकडे लगेचच पार्थ येतो आणि म्हणतो अगं नंदिनी मला काय वाटतंय, आता जीवा पण आहे घरी तर मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी हे केलं पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून नैवेद्य दाखवावं. असं बोलल्यावर नंदिनी शांतच राहते. आणि इकडे आता पिहूने तो जो पिझ्झाचा पीस आहे तो हातात घेतलेला असतो आणि ती घाबरलेली असते, ती खूप घाबरत असते. डॉक्टर तिला विचारत असतात पण पिहूला आठवतं ते म्हणजे वसुहत्याचं बोलणं. वसुहत्या जे जे बोललेली असते त्या सर्व गोष्टी तिच्या कानावरती येत असतात. तिला भीती वाटत असते, तिला कळत नसतं की हे सगळं काय आहे, कशा पद्धतीने बोलायचं आहे, कशा पद्धतीने सगळं होणार आहे हे मात्र कळलेलं नसतं. त्याचवेळी आता पिहू घाबरलेली आहे आणि त्याचबरोबर काउन्सिलर म्हणत असतात बोल ना, तेव्हा ती म्हणते नाही मला नाही बोलायचं, याबद्दल काहीच नाही बोलायचं, मला काहीच नाही बोलायचं. हे सगळं घडलेलं असतं. आणि त्याच वेळी तिथे आता डॉक्टर तिला म्हणतात की बरं ठीक आहे जाऊ दे, हे राहू दे, आपण रॅपिड फायर खेळूया. मला सांग, मी तुला एक शब्द विचारणार, तुला प्रत्येक म्हणजे तुझ्या मनात जे काही येईल ना ते सांगायचं. मग तिला शब्द सांगितले जातात, ती छान अशी उत्तरं देत असते. मग तिला विचारलं जातं की भीती, सिक्रेट, सिक्रेट, नंदिनी. आणि ज्या क्षणी तिनं उच्चारते नंदिनी त्या क्षणी इकडे डॉक्टरांना धक्का बसतो. त्या म्हणतात काय म्हणजे नंदिनी, असं कसं शक्य आहे? त्यांना कळतच नाहीये की हे सगळं काय होतंय, कशा पद्धतीनं हे सगळं चालू आहे. आणि या सगळ्या गोष्टी तिथं चालू असतात. मग तिला विचारल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न येतो की नंदिनीचा अर्थ काय, नंदिनीचं नाव का घेतलं. तेव्हा मात्र पिहू पुन्हा घाबरते. तिला आठवत असतं, तिला सांगायचं आहे की नंदिनीला किडनॅप करणारी व्यक्ती कोण आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र हे सगळं चालू आहे आणि ती घाबरलेली आहे. तिला वसूचे ते शब्द आठवत असतात. वसूने तिला धमकी दिलेली आहे, कोणाला काहीही माझ्याबद्दल सांगायचं नाही, जर तू माझ्याबद्दल कोणाला काही सांगितलं की तू जर असं केलेलं आहे त्यावेळेस मात्र मी शांत राहणार नाही. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि तेव्हा मात्र आता नंदिनी आणि जीवा दोघंही बाप्पाच्या समोर उभे असतात. बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यासाठी ते दोघंही तिथे आलेले असतात. मग जीवाच्या हातात ताट असतं. नंदिनीला मात्र राग आलेला असतो. नंदिनीला ही गोष्ट सहनच होत नाही, कारण का जीवासोबत का दाखवू मी नैवेद्य, असं चाललेलं असतं. पण जीवा मात्र जाम खुश होतो. त्याला आता नंदिनी बरोबर एक एक आयुष्याचं पुढचं पाऊल टाकत राहायचं आहे, पुढची नवीन सुरुवात करायची आहे. त्यामुळं जीवा खुश झालेला असतो. त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी त्याच्याकडे पाहत असते. जीवा मात्र नंदिनी काय करते, नैवेद्य कसा दाखवते, काय करते या गोष्टी पाहत उभा असतो. कारण दोघांनी जोडीने काम करायचं आहे. जोडीने ते उभे आहेत बाप्पाच्या समोर, बाप्पाला जोडीने नमस्कार करत आहेत, नैवेद्य दाखवत आहेत, हे सुरू असतं. आणि त्याचबरोबर जीवा मात्र इकडे नंदिनीकडे एकटक पाहत असतो आणि तो गालातल्या गालात हसत सुद्धा असतो. म्हणजे जवळजवळ जीवा आणि नंदिनी यांच्या दोघांमधले जे गैरसमज आहेत ते मिटलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात. त्याचवेळी इकडे नंदिनी आणि जीवा दोघंही नैवेद्य दाखवण्यासाठी तिथे थांबलेले असतात. आणि त्याचबरोबर नंदिनी जीवा एकमेकांकडे पाहत असतात. आणि मग जीवा आरती घेतो आणि नंदिनीच्या डोक्यावरून ती फिरवतो. म्हणजे
नंदिनीसाठी सगळं. नंदिनी देवाला म्हणत असते की पिहूच्या मनात जे काय चालू आहे ना ते कळू दे, तिने काउन्सलरशी बोलू दे, त्याशिवाय सगळं व्यवस्थित होणार नाही. तिची तब्येत खालावते, ही गोष्ट घडायला नको आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे नंदिनीकडे तो पाहत असतो आणि म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, की नंदिनीनं जे काही मागितलंय ना तिची इच्छा पूर्ण कर. हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र इकडे जीवाला ती विचारते की काय केलं. तेव्हा जीवा म्हणतो की नाही नाही, काही नाही केलं मी. आणि मग विचारल्यानंतर एवढं सगळं घडत आहे आणि त्याच वेळी नंदिनी त्याच्याकडे एकटक पाहत असते. तर नंदिनी आता रागातच असते. म्हणजे नंदिनीने अजून तरी जीवाला ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. कारण सुरुवातीला 1 महिना तिने भरपूर प्रयत्न केलेले होते. जीवासोबत पटवून घेण्यासाठी तिने प्रयत्न केलेले होते. पण आत्ता जीवाचं जे काही वागणं आहे त्यामुळे नंदिनी दुखावली गेलेली असते आणि नंदिनी मात्र या सगळ्याच गोष्टींसाठी तयार होत नसते. नंदिनीला मात्र वाईट वाटत असतं. जीवा मात्र एकटक पाहत असतो आणि बाप्पाला म्हणतो की खरंच हिच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी जे काय करता येईल ना ते सगळं करायची माझी तयारी आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा काय चालू आहे ना त्यामुळं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ दे असं तो देवाला मागत असतो आणि देवाकडे तो म्हणतो आणि तिथून निघून जातो हात जोडून. तेव्हा मात्र देव इकडे जीवाला कौल देतो. म्हणजे बाप्पाच्या डोक्यावरती जे फूल असतं ते खाली पडतं. म्हणजे जीवाला कौल मिळालेला असतो. लवकरच तो नंदिनीला हसवू शकणार आहे. खळखळून नंदिनी हसणार आहे. इकडे आता अनिशा रूममध्ये असते तेव्हा काव्या तिथं आहे. काव्या आणि अनिशा बोलत असतात. अनिशा मात्र काव्याला चिडवत असते. म्हणजे नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने चालू आहे हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे तिला लगेचच काव्या म्हणते की अगं जरा शांत हो ना, काय चाललंय तुझं हे सगळं. तेव्हा ती म्हणते खरंच म्हणजे तुम्ही दोघं एका बेडवर झोपता. तेव्हा काव्या म्हणते की अगं तो बोका आहे ना तिकडं डोकं करतो, त्याचे पाय इथं असतात, माझं डोकं इथं असतं, माझे पाय इथं असतात, एका बेडवर झोपत असलं म्हणून काय झालं. अनिशाला मात्र नवल वाटत असतं. अनिशा म्हणत असते काय आहे हे सगळं. म्हणजे चला फायनली काहीतरी सुरुवात होतीये ना. आणि त्याचबरोबर एवढं सगळं घडतंय ना असं तिचं बोलणं चालू आहे. आणि तेव्हा मात्र अनिशा तिला चिडवत असते हे सगळं असं आहे आणि तरीही तू मला असं सांगतेस. तेव्हा काव्या मात्र तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की तुझं काय गं हे सगळं, तू ना अतिच करते, एवढं अति करायची गरज नाही आहे असं काव्या तिला समजवत असते. पण अनिशा मात्र ऐकायला तयार नसते. अनिशा हट्टालाच पेटलेली असते. अनिशाचं म्हणणं असतं की नाही मला माहिती आहे काय घडलेलं आहे, कसं घडलेलं आहे, मी मात्र ऐकणार नाही. आणि मग ती काव्याच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड पाहते. झालं इथे तर मोठा बँडच वाजतो तिचा, कारण फ्रेंडशिप बँड तर पाहिलेला आहे. मग हा फ्रेंडशिप बँड कसा आला. आणि त्याचबरोबर इकडे काव्याला ती विचारू लागते. तेव्हा ती म्हणते की अगं त्या बोक्याने बांधलाय. तेव्हा मात्र अनिशा म्हणू लागते की चला म्हणजे फायनली काहीतरी सुरुवात होते म्हणायचं तुमची, म्हणजे या नात्याची नवी सुरुवात झाली आहे म्हणायचं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र ह्या गोष्टींमुळं त्या एकमेकींना चिडवत असतात. तेव्हा काव्या म्हणत असते बास ग. आणि त्याचबरोबर एवढं चालू आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा काव्या तिला समजवत असते. पण अनिशाला मात्र ऐकून घ्यायचं नसतं. आणि त्याचवेळी अनिशा म्हणत असते की अगं पण काय चाललंय. तर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात त्याच वेळी अनिशा आणि त्याचबरोबर काव्या दोघेही बोलत आहेत. अनिशाला मात्र भारी वाटत आहे. सोलमेटपासूनचा लाईफ पार्टनरपासून रूम पार्टनरपासून लाईफ पार्टनरपर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे तो छान असा हो असं ती बोलत असते. परंतु काव्याला मात्र ऐकायचंच नसतं. काव्याचं म्हणणं असतं की नाही मी नाही ऐकणार आहे, मला नको आहे हे सगळं असं काव्या बोलत असते. तेव्हा मात्र अनिशा म्हणत असते की अगं काय करतेस तू हे सगळं, मला माहिती आहे ना. आणि मग काउन्सलर इकडं बाहेर आलेले असतात. काउन्सलर आल्यानंतर सगळेजण काउन्सलरकडे जातात आणि मग काव्या बोलती झालेली आहे ह्या गोष्टी ते बोलत असतात. काउन्सलर सांगू लागतात की तिच्या मनात कसली तरी भीती आहे आणि तिनं म्हणजे भीती आणि त्यानंतर सिक्रेट म्हणलं की नंदिनी असं नाव घेतलेलं आहे. त्यामागं काहीतरी उद्देश आहे
आणि हे सगळं सहजासहजी नाही घडलेलं. नक्कीच असं काहीतरी आहे नंदिनी, जे तुझ्या बाबतीत आहे आणि ते तिला माहिती आहे, त्यामुळं हे सगळं घडत आहे, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. त्या म्हणतात की हे बघा कसं आहे, मला आणखी काही सेशन घ्यावे लागणार आहे, तेव्हाच मला क्लिअर गोष्टी होतील. तोपर्यंत तिच्याशी या विषयावर कोणीही बोलायचं नाही आहे, तिला कोणताही त्रास होईल असं वागायचं नाही, असं डॉक्टरांनी ठणकावून सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. डॉक्टरांना म्हणत असतात की हे बघा सगळं व्यवस्थित होईल ना, आमची पिहू आहे ना ठीक, हे बोलणं चालू असतं. तेव्हा त्या म्हणतात की हो एकदम ठीक आहे, फक्त तिला त्रास होईल असं नका करू, कारण याआधीही तिनं खूप बडबडी होती असं मला वाटतंय. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता सगळ्यांना ते समजवू लागत असतात. तेव्हा मंजू मात्र खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा डॉक्टर नंदिनीला म्हणतात की हे बघ नंदिनी, कसं आहे, ती तुझ्याशी सगळ्या गोष्टी बोलते, मन मोकळेपणाने राहते, आणि त्याचबरोबर तुझं जे सिक्रेट आहे ते तिला कळलेलं आहे आणि म्हणूनच तिला त्रास होत आहे. आता असं कोणतं सिक्रेट आहे, नक्की काय झालेलं आहे, हे मात्र आता तुला शोधून काढायचं आहे. जोपर्यंत ती तू शोधू शकणार नाहीस तोपर्यंत आपण कोणीच काही करू शकणार नाही. मीही पुढचे सेशन घेईल, पण तिला त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे. आता नंदिनी आणि सिक्रेट, रम्या, त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. सगळेजण हे सगळं बोलणं ऐकत असतात. सगळ्यांना प्रश्न पडलेले असतात की नक्कीच असं काहीतरी झालेलं आहे ज्यामुळं या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे जीवा, सगळेजण तिथं पाहत आहेत. डॉक्टर म्हणतात की मी पुढच्या सेशनला येईल, तोपर्यंत बघूया काय इम्प्रूव्हमेंट होते, फक्त तिला त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे, असं डॉक्टरांनी ठणकावून सांगितलेलं असतं. आणि डॉक्टर जायला निघतात. त्याचवेळी डॉक्टर जाताना सांगतात की तिला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही, ही जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे, त्यामुळं तुम्हाला या गोष्टी शांतपणे हँडल कराव्या लागणार आहेत, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर नंदिनी, त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला आहे. परंतु रम्या मात्र वेगळंच बोलत असते. रम्याच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे. रम्या म्हणत असते की नाही, मला ना कळतच नाही आहे की नंदिनी, तुला म्हणजे कळतंय का, तुझ्या लक्षात येते का बघ, कारण पिहूने तुझंच नाव का घेतलंस गं, म्हणजे असं काय झालेलं आहे की पिहूला तुझंच नाव घ्यावं वाटलं, म्हणजे तू आमच्यासमोर तिच्याशी वेगळं वागते आणि आम्ही नसताना तिच्याशी वेगळं वागते असं जाणवतंय मला. म्हणजे बघ ना तू, आता रम्याने वेगळंच कांड सुरू केलेलं असतं. सगळेजण तिला म्हणत असतात की तू शांत राहा, तुला काही माहीत नाही आहे, या कुठल्याच गोष्टीशी तुझा काहीही संबंध नाही, त्यामुळं तू याच्यामध्ये पडू नको, असं सगळेजण तिला सांगत असतात. परंतु इकडे तिला मात्र काहीच ऐकून घ्यायचं नसतं, तिला कांगावा करायचा असतो, त्यामुळं ती बोलत असते. त्यासोबतच इकडे आता वसू तिथे त्याने म्हणते की तुला कळतंय का रम्या, कुणासमोर काय बोलायचं, कसं बोलायचं, म्हणजे तू विचार कर ना, दगडासमोर कितीही डोकं तू आपटलंस तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे, कळतंय का तुला, असं म्हणत ती आता तिचीच बाजू घेते. मानिनीला खूप राग येतो. मानिनी म्हणते वसू ते कळते का तुम्हाला, तुम्ही काय बोलताय ते, एक तर तिनं चुकीचे बोलते, वाटेल तसे नंदिनीवर आरोप करते आणि तुम्ही तरी तिलाच पाठीशी घालताय, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा वसू म्हणत असते की शांत राहा. आता रम्याने तोंड सोडलेलं असतं, तिला वाटेल तसं ती बोलत असते. तिला असं वाटत असतं की आपल्या या बोलण्याचा परिणाम काय होईल, कारण नंदिनीची तर वाट लागेल ना, हे तिला वाटत असतं. पण वसू मात्र आग विझवण्यापेक्षा पेटवण्याचा प्रयत्न करत असते, आणखी गोष्टी काढत असते आणि बोलत असते. तेव्हा मात्र इकडे रम्या आणि वसू यांची तोंड बंद करण्यासाठी आता जीवा मैदानात उतरतो. नंदिनी सुरुवातीला शांतच असते, नंदिनी काहीच बोलत नाहीये. वसू म्हणते की चल मी बोलते तुला रूममध्ये जाऊन, तुला कळतंय का तुझं काय चाललंय ते, काही गरज नाही आहे इथे कांगावा करायची, चल, कारण तुला माहिती आहे ना कोण कसं आहे ते, त्यामुळं कोणाशी कसल्याही पद्धतीने बोलायला जायचं नाहीस, असं तिला सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच वेळी घडतं असं की या सगळ्या गोष्टींमुळं नंदिनीला मात्र खूप राग आलेला असतो आणि नंदिनी आता बोलतच पुढे येते. नंदिनी म्हणते की रम्या थांब, मला एक गोष्ट सांग की असं तुला कधी जाणवलं की माझ्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत आहेत, म्हणजे मी जबाबदार आहे, मग मला सांग, पिहू माझ्यापासून लांब पळाली असती ना, ती जर मला घाबरत असती तर, मी जर तिच्यासोबत काही चुकीचं केलं असतं आणि ती जर मला घाबरली असती तर ऑब्वियसली ती पळून गेली असती. पण असं होतंय का, नक्की काय होते ते बघ. आता वसूच्या लक्षात येतं की पिहू 2-3 वेळेस तिला घाबरलेली आहे आणि तेव्हा मात्र वसू म्हणत असते की चल ग आज चल, काही बोलायचं नाही आणि कोणाला काही करायचंच नाही आहे, एवढं लक्षात ठेव, चल आज चल तू, असं म्हणत आता लाडाच्या लेकीला घेऊन वसू निघालेली असते. तेव्हा मात्र
इकडे सगळेजण असतात आणि त्याचवेळी वसूला आठवतं की हो, जेव्हा जेव्हा पिहूच्या जवळ वसूने जाण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा तेव्हा वसूने या सर्व गोष्टी या अशा पद्धतीने घडलेल्या आहेत. पिहू वसूला बघून घाबरून पळून गेलेली आहे. या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि वसू काव्याला इकडे रम्याला म्हणत असते की चल, तू इथे थांबायची अजिबात गरज नाही. ज्या लोकांना तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही त्यांच्या जवळही थांबायची गरज नाही. मी तुला सांगितलंय ना, कारण तू असं वागत असते. कारण तिला भीती वाटत असते, जर आता रम्या चुकून बोलली आणि काय झालं तर. नंदिनी तर आता तलवार उपसूनच तयार असते. तेव्हा मात्र ती रम्याला घेऊन जाते आणि मग आईला बोलत असते, मानिनीला बोलत असते नंदिनी की आई, मला कळतच नाही आहे की काहीही नवीन सुरुवात करायचं झालं तरीही ती नीटच होत नाही आहे. मला ना कळतच नाही आहे की काय झालेलं आहे. माझंच नाव का घेतलं आहे आणि असं काय सिक्रेट आहे की जे माझं आणि तिच्यामध्ये आहे आणि तिला माहिती आहे ते सिक्रेट. असं काय झालेलं असणार आहे. असे अनेक प्रश्न आता तिला पडलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी मात्र बोलत असते. नंदिनी म्हणत असते की हो बरोबर आहे. नंदिनीला मात्र या गोष्टी शांतपणे सोडवायच्या असतात. नंदिनीला सगळं शांतपणे मॅनेज करायचं असतं आणि त्यासाठीच नंदिनी बोलत असते. मग ती वसूकडे येते. उद्याच्या भागात पाहायला मिळतं ती वसूकडे येऊन बोलत असते. त्याचवेळी पार्थ, पार्थ, काव्या आणि अनिशा हे सगळेजण तिथं रूममध्ये असतात. अनिशा म्हणत असते की ही काव्याची रूम आहे ना. पार्थ म्हणतो नाही नाही, ही माझी रूम आहे, पण या रूमवरती त्यांनी कब्जा मिळवलेला आहे त्यामुळे ती त्यांची आहे आणि त्याचबरोबर इथे मला कुठल्याच गोष्टीला वावर नसतो. पार्थ इकडे काव्याची कंप्लेंट करत आहे अनिशाजवळ, पण त्याचबरोबर बाकीच्या गोष्टीसुद्धा सांगत आहे. तर नक्की आता पिहूकडे नंदिनी गेलेली असते. नंदिनी विचारते तेव्हा गोड बोलून तिला विचारत राहते आणि तेव्हा मात्र नंदिनीला उत्तर मिळतं, ते म्हणजे वसूने घरातून बाहेर जाण्यासाठीही त्यांना सांगितलेलं आहे आणि या गोष्टीचा त्रास आता नंदिनीला होऊ लागतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.